हजर. नारद मुनी दंड. देवा भगवंता, अरे केवढे हाल केले रे माझे. नारदाला आठवलं कितीतरी वर्ष झालेली. देवा माफ करणारे मला आता. भगवंतानं सांगितलं जा नदीमध्ये जा, उडी मारा. नार हरी म्हणा. याला दुसरी शंका आली. एकदा चूक झाली देवा, पुन्हा तिसरा काय कारभार करू नका म्हणले. आता माणसातून बाईमध्ये आणलं, बाईमधून तृतीय पंथामध्ये पाठवसाल म्हणले. नाही नाही म्हणजे तुमचा जे गुन्हा झाला त्याची शिक्षा तुम्हाला भरपूर मिळाली, जा म्हटले. असं काही नाही. नारदानं उडी मारली नदीमध्ये. नारहरी म्हणलं. बाहेर आला, भगवंताचं दर्शन घेतलं आणि भगवंताचं गुणगान करत नारद मुनी परत आपल्या त्याच्यामध्ये फिरायला. अशा प्रकारे भगवान गोपाल कृष्णाच्या लीळा त्या द्वारकेमध्ये चालू आहे. आणि द्वारकेमध्ये तुम्हाला सांगतो सगळी सुबत्ता, सगळी सुविधा त्या ठिकाणी आहे. काय असते, सगळी सुविधा सगळी सुबत्ता माणसाकडे आली ना, माणसामध्ये आळस निर्माण होतो आणि माणसामध्ये द्वेष मत्सर निर्माण होतो. ज्या माणसाला काही भेटत नाही ना, त्या माणसाला वाटते हे भेटलं पाहिजे आपल्याला तर ठीक आहे बा. पण ज्याला सगळंच भेटलं ना, तो त्याला ती खुशी बी वाटत नाही. आता एसी मध्ये असणाऱ्या माणसाला गरमीची झळक कशी लागणार आहे सांगा बरं तुम्ही. त्याला काय कळणार आहे? काही कळत नाही. नारद मुनी निघून गेले. पण एकदा चक्कर नारद मुनीची झाली सत्यभामेच्या महाली. आणि झाल्यानंतर सत्यभामा विचारते म्हणे देवा भगवंता, आव म्हणले भगवंताचं माझ्यावर प्रेम कमी आहे, ते वाढलं पाहिजे, यासाठी काय करावं लागेल? आता नारद मुनी हुशार म्हणले असं असतं सत्यभामे, जी वस्तू आपल्याला जास्त आवडते ना ती दान केली पाहिजे. आणि असं मग त्याने काय होतं, त्या वस्तूचं आपल्यावरती भरपूर प्रेम वाढतं म्हणले. चांगली गोष्ट आहे. मग आता काय करू? म्हणजे कृष्णाला दान करून टाक. आणलं तिने पाणी ग्लासमध्ये, घेतला नारद मुनीचा हात हातामध्ये. म्हणे काय म्हणायचं नारद मुनी? श्री कृष्ण कृष्णार्पण असं म्हणले. नारद मुनीच्या हातावर दिलं सोडून पाणी. श्रीकृष्ण कृष्णार्पण. भगवंत आले बाहेरून सत्यभामेच्या महाली. आल्यानंतर नारद मुनी उठले, आपला गोरख झोळा उचलला, विना चिपड्या, चलो बोले शिष्य, ये पकड़ो चोला और चलो. अच्छा गुरुजी, ठीक आहे. सत्यभामध्ये नारद मुनी, दादा हे काय? कोणी? हा माझा शिष्य आहे. तू दान दिलंस ना याला? म्हणे तुम्हीच म्हणले म्हणून मी दिलं, तुम्हीच शिकवलं. हे ते मला माहित नाही, याच्यावर आता माझी सत्ता आहे, तुझी सत्ता नाही. तिला वाटलं इथं बोलतो बेकार झालं. नारद मुनी असं नका करू म्हणे, तुम्ही माझं सगळंच घेऊन चालले तुम्ही हिरावून. नाही म्हणे ते जमत नाही. असं काय तर उपाय असेल ना? म्हणजे हाय उपाय तर आहे. काय उपाय? काय करावं लागेल? म्हणले एक करावं लागेल, तुला करावी लागेल भगवान गोपाल कृष्णाची. कशानं? सोन्यानं. आता पहा पर्याय आहे म्हणले, फक्त भगवंताची कशानं तुलना होऊ शकत नाही. का? कारण भगवंत अतुलनीय आहे, अनुपम्य आहे, त्याची तुलनाच होऊ शकत नाही. पण म्हणलं करा तर सोनं दे, त्याच्या बरोबर मी सोडून देतो. ती म्हणले तिच्या एवढंच ना. आता तिच्याकडे सोन्याला काही कमी होतं का? महालामध्ये प्रचंड सोनं, सगळं काढलं, अलंकार काढले, चट काढलं, पारड्यात टाकलं, पारडं लटकवलेलं, एका बाजूला भगवंत शांत बसून आहेत. आपला खेळ सुरू आहे. भगवंताला वाटलं चलू द्या, खेळा बाबा, तुम्हाला खेळायचं, आपण खेळच करतो देवाचा. सत्यभामेने देवाचा खेळच लावला. देव म्हणले ठीक आहे, बसा बसा तर बसा, उठा उठा तर उठा. देवाला काय? बसले भगवंत. झाली तुलना सुरू, तुला झाली सुरू. आता ते सगळं टाकलं, तुम्ही काही ते पारडं काही खाली जाई नाही. आता काय कटकट झाली बाई, फार बेकार काम. शेजारच्या घरी गेली आणि ताई असं असं झालं आणि तुमच्या घरचं सोनं द्या आणि देवाला सोडून घ्यायचं, माझ्याकडून चूक झाली.
सगळ्या बिचाऱ्या सगळ्या धावल्या. सगळ्याला वाटलं खरीच गोष्ट आहे, कृष्ण भगवंताला सोडून घेण्यासाठी सोनं जर पाहिजे ना, हरकत नाही. मला इथं 16,100,107,8 स्त्रिया सगळ्या मला निर्मोही वाटल्या. अरे माझा देव श्री चक्रधर सोन्याचे अलंकार मागतोय, कमळा उशीला नाही देत. अहो आम्ही तुम्हाला दुसरी देऊ नाही म्हणले, आमच्या बाहेरचे येते त्याच्यामध्ये ते थोडं येणार आहे. आणि शेवटी तिने देव हरवला. लक्षात ठेवा, सोन्याचा मोह किती बेकार असतो. ती या सगळ्या स्त्रियांना कळलेलं द्वापर युगामध्ये, पण कलियुगामध्ये आमच्या कमळा उशीला नाही समजलं, नाही समजलं. आणि ते निघून गेले रामयात्रेचे निमित्त करून. इकडे भगवान गोपाल कृष्ण शांत बसलेले आहेत. 16,107 स्त्रियांचं सोनं सगळं आणलं. घरामध्ये असेल ते सोन्याची बिस्किटो फिस्किटो काय असेल ते सगळं आणलं, सगळं सगळं टाकलं. पण ते पारड काही भगवंताचं वर जाईल. रुक्मिणी देवीच्या घरी महाली, ताई माझ्याकडून अशी अशी चूक झाली, देवाची सोडवणूक करायची, कसंही करा भगवंताला सोडवण्यासाठी तुम्ही काहीतरी मदत करा, काहीतरी उपयोग द्या. ठीक आहे. स्वामी बसून आहेत. ती आली, म्हणले अलंकार घ्या, सोनं घ्या. वेडीस काय ग, देवाची तुला करण्यासाठी सोन्याची काय गरज आहे. म्हटले मग भाव महत्वाचा आहे. भाव ठीक आहे. पान घेतलं तुळशीचं, समोर होतं दाराच्या म्हणून तुळशीचं पान घेतलं आणि त्या पारड्यामध्ये टाकलं. सगळं सोनं काढायला लावलं. ते पारड्यामध्ये पान टाकलं आणि भगवान गोपाल कृष्णाला हात जोडले. देवा भगवंता, मी कधीही मनानं कुणाचीही धारणा माझ्या अंतःकरणामध्ये घेतली नसेल. आयुष्यभर जसं तुमच्याशी माझं लग्न झालं तेव्हापासून तुमची भक्ती मी करत असेल. माझी भक्ती जर व्यभिचारी नसेल तर देवा तुमची तुलना व्हावी, तुला व्हावी, तुम्ही हलकं व्हावं प्रभुराया. आणि काय आश्चर्य, भगवंताचं पारड असं वर गेलं आणि एका तुलसी दलानं ते पारड असं खाली गेलं. भाव मद हे तुळशी देवऋषी मद हे तुळशी देवऋषी हुनरपी संस्कृती हुनरपी संस्कृती पुनरपि संस्कृति मोगरा अर्जुनीश्वरा मोगरा अर्जुनीश्वरा.
अत्यंत महत्वाचा आहे. भावाला किंमत आहे. भाव जर नसेल तर तुमच्या कुठल्याच गोष्टीला काही अर्थ उरत नाही. संतांनी फार सुंदर वर्णन केलंय. भावी विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलो नये. भाव नसेल तर भक्तीला काय अर्थ आहे? काहीच अर्थ नाही. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये रुक्मिणी सारखा भाव असायला पाहिजे. रुक्मिणी भगवंताची जी आराधना करते, भगवंताची प्रार्थना करते, ती फार वेगळी आहे. फार वेगळी आहे. बाजूला राहून भगवंताची आराधना करते. भगवंत कायमची ती खरं तर ती बघताय प्रेमिया बघताय, विषय प्रेमी बघताय. एवढं सगळं असून सुद्धा ती भगवंताच्या दूर असून भगवंत हृदयामध्ये तिच्या कायम तिला दर्शन होत असेल. स्वामी चक्रधर महाराज जो नियम सांगतात त्या नियमात बसत नाही खरं तर. बाई भक्त शेजागावी, भक्त शेजारच्या गावाला नाही राहू शकत. भक्त वियोगी नोरे, वियोगात उरत नाही. बाई भक्तान मागे खरंच रुक्मिणी काहीच मागत नाही ना देवाला. कधीच काही मागितलं नाही, कधीच काही मागितलं नाही. आपण तर मागतच राहतो. सारखं सुरूच राहतं आपलं, सारखं सुरू राहते. एक माणूस पळत 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 साडी घेऊन चालला. नारायण घेऊन येत होता वापस. रस्त्यात मित्र भेटला. का रे म्हणलं एवढं पळत काऊन चालला? चहा वगैरे घेऊ. ते म्हणे थांब, ही साडी घरी घेऊन देतो आणि मग चहा घ्यायला येतो वापस. म्हणे एवढं का? ही साडी घरी नेऊन पत्नीला देतो म्हटला, नाही तर मग चहा पी तिथं बसलो तर दुसरी डिझाईन येईल म्हणला, दुसरी फॅशन येईल आणि ती म्हणून की ही नाही पाहिजे दुसरी. अवघड म्हणे. कठीण काम असतं. राग येतो ना माणसाला कधी कधी. असं कुठं असतं का? इतकं असतं का? एका माणसानं काय केलं, राग आला त्याला एक मुस्काडत मारली पत्नीच्या. त्याच्या लक्षात आलं आता काही आपल्याला जेवण भेटत नाही. मारल्यानंतर स्वयंपाक बंद, हरताळ सुरू, कर्फ्यू लागला म्हणला. आता काही बरी गोष्ट नाही. मग तो म्हणला तसं नाही, माझं तुझ्यावर प्रेम आहे त्याच्यामुळे तुला मारलं म्हणला. माणूस कोणाला कसं मारलं म्हणला? प्रेमानं सहज मारलं. ती म्हटली असं आहे, मला वाटलं तुम्हाला राग आला म्हणून मारलं. बाहेर गेली, मोठं लाकूड आणलं आणि असं काढलं, पद 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 हिरवा निळा पिवळा करून टाकला. थकून गेली, घामाघाम झाली. आणि तुम्हाला काय वाटलं माझं प्रेम तुमच्यावर नाही? ते म्हणलं आता जमलं. कृष्ण भगवंताचं रुक्मिणीचं असं प्रेम थोडंच आहे भगवंतावरती. समर्पण आहे, समर्पण. बिनती सुनिये नाथ हमारी. आता आता बिनती सुनिये नाथ हमारी. हृदयेश्वर हरि हृदय विहारी. हृदयेश्वर हरि हृदय विहारी. मौन मुकुट पीतांबरधारी. बिनती सुनिये नाथ हमारी. मुकुट पीतांबरधारी. मोर मुकुट सतत
लोचन सतत प्रतीक्षा आपलं लोचन हे भवबाधा विपत्ती विमोचन हे भवबाधा विपत्ती विमोचन स्वागत का अधिकार दीजिए स्वागत का अधिकार दीजिए शरणागति है नयन पुजारी तर ब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्णावरती रुक्मिणीचा अत्यंत प्रेम अत्यंत प्रेम भगवान गोपाल कृष्ण द्वारकेमधून मधामधामध्ये पांडवाकडे जातात, त्यांची चौकशी करतात, त्यांना काय हवंय काय नको, कुठल्या प्रकारचे संकट वगैरे भगवंताकडे पांडवांकडे येतात, त्याची भगवंत चौकशी करतात. आणि पांडवांचं समर्पणही भगवंताप्रती प्रचंड प्रमाणामध्ये आहे. एक लक्षात घ्या, भगवंताला जो शरण जातो की नाही, जो भगवंताला शरण जातो त्याला मरण नाही. लक्षात घ्या, त्याला मरण नाही. मरण या अर्थाने नाही देह जाओ अथवा राहो याबद्दल नाही. मरण शब्दाचा अर्थ त्याचं कल्याण होणार आहे, पृथ्वीवरती तो पुन्हा येणार नाही आहे आणि पुन्हा पुन्हा कटकटी आम्हाला नकोय, हा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून समग्र पांडव जे आहेत भगवंताच्या रेस सुद्धा ओलांडत नाही, आज्ञा पालन करतात. आज्ञा पालन ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि जो भगवंताची आज्ञा पालन करतो त्याला जीवनामध्ये काहीच कमी पडत नाही, काहीच नाही. सोपी गोष्ट आहे हो. साधिक तुमच्या घरामध्ये दत्तात्रय प्रभूचा विशेष असेल, बऱ्याच ठिकाणी मी सांगतो, तुम्ही देवाची भक्ती करताना देवपूजा केल्यानंतर एक उदबत्ती संपेपर्यंत दत्तात्रय प्रभूच्या विशेषाची सेवा करा आणि दत्तनामाचं स्मरण करा. काय कुठलेही संकट येऊ द्या तुमच्यावरती, कसे दूर होत नाही पाहू. बॉन्ड पेपरवर लिहून देतो तुम्हाला, लक्षात घ्या. आपोआप दूर. पण आपण ते करतच नाही. आपली गंमत अशी असते की आपण उशिरा या गोष्टी करतो. जेव्हा संकट आलं तेव्हा भगवंताचा धावा करतो. देवा धाव म्हणतो. देव म्हणतो आपल्याकडे वेळ नाही आता. ज्या वेळेस तुला गरज होती त्यावेळेस तू आता म्हणतोस माझी आराधना करतोस. आता नाही, सुरुवातीपासूनच पाहिजे या गोष्टी. रुक्मिणीचं भगवंतावरती तसंच प्रेम आहे, पांडवांचं भगवंतावरती असंच प्रेम आहे. पात्र बघा तुम्ही भागवतामधली, फार जबरदस्त आहे. राधिका नावाचं पात्र खरं तर नाहीये पण क्रिएट केलं, बरं आहे, हरकत नाही. एकदा काय झालं म्हणे, अशी सत्यभामा वगैरे बसलेली आहेत आणि भगवंत झोपलेत, तर भगवंताच्या श्रीचरणाला फोड आले. आणि ते सत्यभामा, देवा भगवंता कुठं गेलते म्हणले डोंगरावर तुम्ही, एवढे श्रीचरणाला फोड आले तुमच्या इतके. हे म्हणले तुमचा प्रताप आहे. आम्ही काय केलं, आमचा काय प्रताप. अरे म्हणले परवा एक बाई तुमच्याकडे आली होती. हा म्हणले आली होती. राधेची गोष्ट करताय का तुम्ही. हा म्हणले राधा आली होती. काय केलं तुम्ही. तिला चांगला आगत स्वागत केलं, दूध दिलं. म्हणले उकळतं दूध दिलं ना. हा म्हणले देवा उकळतं दूध दिलं, बरोबर आहे. विचार कर, जसं दूध तोंडात गेलं तशी ती माझं नाम चिंतन करलं, कृष्णा भगवंता धाव. मी गेलो बोलले. आता तिच्या जिभेवर चालत गेलो, एवढं गरम दूध भाजले ना म्हणे पाय. आता काय करू. काल्पनिक असू द्या कथा, पण गंमत आहे की नाही. सगळं आपल्यावरती घेतात. अहो घेतलं भगवंतानी. गाई राखणाऱ्या माणसाचा ज्वर भगवंतानी आपल्या अंगावर घेतला, चक्रधर भगवंतानी घेतला की नाही.
भगवंत त्याच्या ठिकाणी जाऊन झोपतात त्या गुरखीच्या, आणि ती गुरखी जाते गाईला खायला, आणि त्याची माता शीतपत्य करते. आणि कमाल आहे हो देवाची, सगळं करतात भगवंत. तुमचं समर्पण पाहिजे, तुमचं प्रेम पाहिजे. आपलं प्रेम असेल तर या गोष्टी घडतात, आणि आपलं जर प्रेम नसेल तर मग अवघड गोष्ट आहे. मग आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्रेम भगवंताचं संपादन करायला पाहिजे, आणि ते प्राप्त करण्यासाठी या कथांचं आयोजन आहे. आलं का लक्षात? या कथा आपण ऐकून आपल्यामध्ये भगवंताच्या प्रेमाचे ज्योत जागल्या गेली पाहिजे, पेटल्या गेली पाहिजे. जवळ बाबा आहेत तुम्हाला, आसपास बरीच संत मंडळी आहे. ध्यान घ्या, सूत्रपाठ करा. मी त्याला महानुभाव म्हणतो, लक्षात ठेवा. ज्याला सकाळचा संध्याकाळचा पूजा अवसर पाठ आहे तो महानुभाव. बाकीच्याला महानुभाव उपदेशी म्हणत नाही मी. आलं का लक्षात? आडनावाचे उपदेशी देव ठेवले वळचणीची, आणि ते काढले नवमीच्या दिवशी कांगाळायला. असं नाही चालत. पाठ करा. अरे किती आहेत सूत्र असे, कमीत कमी उद्धरणापर्यंत तर पाठ करा. त्याचं पारायण कल्याण होईल तुमचं. करून तर बघा, करून तर बघा. तुम्ही करत नाही ना, त्याच्यामुळे अडचण आहे. आम्ही उपदेशी बाबा परंपरेचे, ह्या देवाला जातो त्या देवाला जातो, उपहार दाखवतो. उपकार करायले का देवाला? उपहार देव उपाशी काय? देवाला धूप पण दाखवतो, विडाय वाहतो. अजून काय करायला पाहिजे बाबा? असं नाही आहे ते. हे वरवरची क्रिया आहे. एकच क्रिया ही अर्चन विधीमध्ये येते फक्त. आलं का लक्षात? याला अर्चन विधी म्हणतात. तेवढीच तुम्ही करताय, बाकीचं काहीच करत नाही. किती लोक दंडोत घालतात सांगा बरं? हातवर करा. दररोज कमीत कमी 11. अवघड आहे की नाही? कशा तब्येती बिघडणार नाही, कशा कबरी बेकार होणार नाही तुमच्या, कसे गुडघे दुखणार नाही. अरे दंडवत म्हणजे शरणागती आहे, ते घातला पाहिजे आपण. बाईसा किती दंडवत घालते, थकून जाते. राशी एक दंडवत घाली, ती ढिगारा आहे दंडवताचा. कमाल आहे की नाही? हात थरथर कापतात तिचे दंडवत घालून घालून, आणि मग ती हातामध्ये पालमंड धरते आणि देवाला आरती ओवाळते. त्यावेळेला स्वामी चक्रधर महाराज म्हणतात, भट्टोबासाला नागदया बाईसाच्या हातचे पालमांडे धरू लागा, ते पडेल खाली. 8वी 7वी भाव प्रगट होतो तिला. कुठं आहे आपलं असं? नाही ना. आमची गंमत आहे मोठी. सकाळी उठतो, आंघोळ करतो, आंघोळ झाल्या कपडे घालताच ऊर्ध्वं शाखमश्वत्तम प्राहुरव्यम छंदम सियस्य पर्णानि यस्तम वेद सवेद आता शोधून प्रस्ताव देऊ. पुत्रपाठी मग लागलं काय आपलं? नाही बाबा म्हटले की हे म्हणत जा बाबा. अरे हो बाबा म्हटले म्हणत जा, पण जरा दमानं म्हणा ना. तुमचं तुम्हाला गोड वाटलं पाहिजे, घरातल्या लेकराला गोड वाटलं पाहिजे, शेजाऱ्याला गोड वाटलं पाहिजे. चांगल्या आवाजात म्हणा ना. ऊर्ध्वं मूलमद शाख मश्वत्थं प्राहुरव्ययं छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद सवेदवित्. चांगल्या सुमधुर आवाजात म्हणा ना. थोडा वेळ लागेल, 2 मिनिटं जास्त लागेल, काय वेगळे. ते गंध काय, विडा काय, ते घाई काय, आणि ते एवढी प्रचंड घाई असते. मंदिरात गेल्यानंतर आपली घाई असते. पत्रम पुष्पम फलम तो येऊ गोपाल दमन जरा. बरं ते संपत नाही. पुजारी बा प्रसाद द्या. इतकी घाई काहीच नसते. बाहेर जाऊन बसणार गप्पा मारत आपण. असं नाही. अरे प्रेम करता आलं पाहिजे आपल्याला. एक लक्षात घ्या, पहिली महत्वाची गोष्ट साधनावरती प्रेम आहे, आणि हे साधन आहे आपल्याला. भगवान गोपाल कृष्णाचा विशेष, दत्तप्रभूंचा विशेष, चक्रधर भगवंताचा विशेष, गोविंद प्रभू बाबांचा विशेष, चक्रपाणी भगवंताचा विशेष, वस्त्रप्रसाद, हे साधन आहे आपल्यासाठी. त्याच्यावरती तुमचं प्रेम जर असेल
तर ते साधन तुमच्यावरती प्रेम करेल. आलं का लक्षात? दोन जड साधन आहेत आणि दोन चेतन साधन आहेत. त्याच्या आता प्रत्यक्षात भगवंत नाही ना हो, काय करणार आपण? बघा ना, मीरेला कुठं काय आहे? साधन नाही ना, तिच्याकडे साधन नाही ना, मीरेकडे कुठे आहे? पण पहा, 4,500 वर्ष होऊन गेली आणि त्यानंतर मीरेचा जन्म झाला. पण मीरेचा संबंध श्रीकृष्ण भगवंतासोबत किती लागला, किती प्रेम आहे मीरेचं श्रीकृष्णावरती, किती प्रेम आहे. तिथं राधा फिक्की पडते, आहे का? एक प्रेम दिवानी, एक दरस दिवानी, एक प्रेम दिवानी, एक दर्द दिवानी, एक राधा एक मीरा, जान को चाहा अंतर प्रीत में बोलो, अंतर की प्रीत में बोलो, एक प्रेम दीवानी, एक दर्द दीवानी, एक प्रेम दीवानी, एक दर्द दीवानी. राधा ने मधुबन में ढूंढा, मीरा ने मन में आया. राधा ने मधुबन में ढूंढा, मीरा ने मन में आया. राधा जिस होते एक पगड़ी भाव अंतर दोनों की, अंतर दोनों की हार नवाई, एक हार नवाई, एक राधा एक मीरा, दोनों की राहत प्रेम दीवानी, एक प्रेम दीवानी, एक प्रेम दीवानी. राधा भगवंताचे दर्शनाची अभिलाषी, पण मीरा मात्र भगवंताच्या प्रेमामध्ये डुबून गेलेली आहे. तिला माहिती आहे कृष्ण इथे नाही आहे, पण किती प्रेम करते, किती प्रेम करते. अरे तुमच्यामध्ये समर्पणाचा भाव असेल ना, तुमच्यामध्ये बदल होऊन जातो. मी नेहमी सांगत असतो, आमच्या विदर्भामध्ये एक सेकंद बाबा, मादान नावाचं गाव आहे, जिथे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू जवळच काजळा देऊळवाडा जे तिथे आले होते सुरुवातीला, आणि तिथून रुद्रपूरला गेलेले. त्याच्या जवळच हे गाव आहे मादान. तिथे गोविंदप्रभू बाबाचं स्थान पण आहे. त्या ठिकाणी गुलाब बाबा नावाचा एक संत राहत होता. गुलाब बाबा घरामध्ये, त्याच्या घरात उपदेशी होती. पण ह्या माणसाला कोणीतरी सांगितलं की आंधळ्याला धर्माला अधिकार नाही, आणि ते बिचार धर्माला अधिकार नाही. मग ते नंतर कोण्या वेड्या माणसाने सांगितलं काय माहिती,
असे वारकरी झाले, पण त्यांना सूत्रपाठ येत होता. हा माणूस स्वतःला ज्ञानेश्वरांची कन्या म्हणायचं. ताजी घटना आहे बिलकुल, हे मागच्या याच्यामधली 50 वर्षामधली. कृष्ण माझे पती आहेत आणि संत ज्ञानेश्वर जे आहेत माऊली, ती माझी आई आहे, असं ते म्हणायचे. संत ज्ञानेश्वरांचा, आता जे वारकरी असतील इथे बसलेले त्यांना माहिती आहे, हरिपाठ नावाचा जो छोटा पुस्तक आहे त्याच्यावरती ज्ञानेश्वरांची पगडी बांधलेला जो फोटो आहे, तो फोटो, त्याचं चित्र गुलाब बाबांनी सांगितलं की असं दर्शन मला संत ज्ञानेश्वरांनी दिलेला, असा फोटो काढा, आणि तो फोटो आहे हरिपाठावर. आता हा झाला त्यांचा इतिहास. पण ते कृष्णाच्या भक्तीमध्ये इतके डुबून गेले, तुम्हाला सांगतो की त्यांना स्त्रियांसारखा मासिक धर्म सुरू झाला. आताची घटना आहे, ताजी घटना, फार जुनी नाही आहे. मी कृष्णाची पत्नी आहे, स्वतःला स्त्री मानायला लागले. त्यांच्याकडे अनिशचे कार्यकर्ते गेले, श्याम मानव म्हणून आहेत नागपूरचे, ते त्यांच्याकडे गेले. गेल्यानंतर त्यांनी सांगितले की बाबा हे काय भानगड आहे? ते म्हणे तुमचा संशोधनाचा विषय आहे, माझा नाही, मला नाही माहिती काय आहे ते, मी फक्त कृष्णाचा भक्त आहे, मला बाकी माहित नाही. तुम्हाला मला दवाखान्यात न्यायचं, टेस्ट करायचं, काय करायचं करत बसा, मला काय कळतंय म्हटलं यातलं. प्रज्ञाचक्षु असं म्हणतात त्यांना. त्या माणसानी 70 ग्रंथ लिहिले. काय तुफान प्रतिभा असेल त्या माणसाची. तो कृष्णाचा इतका भक्त होता. इथं मला बाबांनी पर्णकुटी दाखवली, दत्तगुंफा. दत्तप्रभूवरती एवढी श्रद्धा असणारा माणूस इथे येऊन तो माहूरला राहत होता, पण तिथं त्याला जाणवलं तू इथे जाधववाडीला जा, तिथेच थांब. इथे त्यांनी आपला देह ठेवला. गेल्यानंतर आपल्याला कळतं की खूप मोठी व्यक्ती, आपल्याला त्याचं दर्शनही झालं नाही, त्याचं दंडवतही झालं नाही असं कळतं, नंतर कळतं, उशिरा कळतं, पण त्याला उपयोग नाही. जिवंत आहे तोपर्यंत शोधत चला. कृष्ण भगवंतावरती अशी प्रेम करणारी माणसं आजही आहेत. 5200 वर्ष झाली.